नमस्कार मैत्रिणींनो, आपल्यासोबत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ चॅनल FM बँड 107.4 मेगाहर्ट्झवर मी आपली रेडिओ सखी माधवी पानसरे. आज आपण जागतिक रेडिओलॉजी दिनानिमित्त भेटणार आहोत सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर रितू मल्होत्रा लोखंडे यांना. गेली 18 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. एक अत्यंत अनुभवी आणि यशस्वी रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांची समाजात ओळख आहे. रेडिओलॉजी हा त्यांच्यासाठी फक्त एक व्यवसाय नाही, तर तो त्यांच्या आयुष्याचा श्वास आहे. फिटल इमेजिंग, विशेषतः 3D आणि 4D सोनोग्राफीमध्ये त्यांना अतिशय प्रावीण्य आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवड आणि लोकांना मदत करण्याची निस्सीम भावना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे त्यांचा रेडिओलॉजीचा प्रवास. जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात. डॉक्टर रितू मल्होत्रा लोखंडे, विद्यावाणी कम्युनिटी चॅनेलवर रेडिओलॉजी दिनानिमित्त तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार आणि मनपूर्वक धन्यवाद. आज आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिनानिमित्त या सन्मान्य मंचावर येण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. खूप धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मिसेस माधुरी, तुमचेही खूप आभार. हा आज आजचा अतिशय लोकविलक्षण योग आहे की आज आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस आहे आणि डॉक्टर, तुम्ही आमच्यासाठी हा वेळ काढलात आणि आज इथे आलात. आणि आता आमच्या मैत्रिणींच्या मनात नेहमी जे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं जाणून घेण्याची उत्कंठा आम्हाला आहे. रेडिओलॉजी खूप मोठा शब्द आहे, त्याची व्याप्ती खूप जास्ती मोठी आहे. आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की रेडिओलॉजी म्हणजे नक्की काय? रेडिओलॉजी म्हणायला गेलं तर 2 शब्दात सांगता येणार नाही. ते खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये खूप सारे तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये खूप सारे वस्तूंचा समालेप आहे. एक्सरे आहे, सोनोग्राफी आहे, सिटी स्कॅन आहे, MRI आहे. थोडक्यात काय आहे, अदृश्य आजारांना दिसायला लावणारा विज्ञान म्हणजे रेडिओलॉजी. सीइंग द अनसीन इज द टॅगलाईन ऑफ रेडिओलॉजी. जे आपल्या ट्रीटिंग डॉक्टर्सना जे गोष्टी दिसत नाही ते आम्ही रेडिओलॉजीद्वारा त्यांच्या ज्ञान करून देतो. त्याच्याबद्दल आपण त्यांना ते रोग त्यांना लक्षात आणून देतो आणि त्याच्यावर त्यांना योग्य ते उपचार करता येतात. म्हणजे डॉक्टर सीइंग द अनसीन असं करताना तुम्ही रोग्याच्या अंतरंगामध्ये शिरून त्यांच्यात कुठली व्याधी आहे ते जाणून घेता. थोडक्यात तसंच आहे, पण तुमच्यासारखी शब्दरचना मला जमत नाही, कारण तुम्ही जॉकी असल्यामुळे तुम्हाला ही शब्दरचना जमते. पण थोडक्यात रेडिओलॉजी पण तेच करतं. फॅन्टॅस्टिक. मैत्रिणींनो, रितू मल्होत्रा लोखंडे असं डॉक्टरांचं नाव आहे. त्या मूळच्या पंजाबी आहेत. पंजाबी ही त्यांची मातृभाषा आहे, पण आपल्याशी आज त्या मराठीतून संवाद साधत आहेत. आणि मराठी तुम्ही छान बोलताय डॉक्टर, नो प्रॉब्लेम. धन्यवाद. मला माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2016 साली ब्रेस्ट इमेजिंग ही थीम होती, 17 साली एमर्जन्सी रेडिओलॉजी ही थीम होती, 2018 साली कार्डियाक इमेजिंग ही थीम होती, किंवा 2019 साठी स्पोर्ट्स इमेजिंग ही थीम होती. तर यंदाची थीम काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. चांगला प्रश्न आहे माधवी. या वर्षाची थीम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन रेडिओलॉजी, एम्पॉवरिंग डायग्नोसिस अँड एनहान्सिंग केअर. ह्याचा इतिहास असं की 8 नोव्हेंबर 1895 रोजी सर विल्यम कॉन्रेड रॉन्टजेन, जे आमचे गुरु, आमचे देव म्हटला तरी चालेल, त्यांनी या एक्सरेचा शोध लावला. त्यांनी सहसा असंच एक फिल्मच्या इकडे आपली फिमेल वाईफचा हात ठेवला होता आणि तिथे ते त्यांच्या हातांची हाडं त्यांना दिसायला लागले. सो दॅट्स हाऊ एक्सरे वॉज बॉर्न. म्हणजे त्यांनी ते बघितल्याने काहीतरी आहे, त्यांना त्याचं नाव देता आलं, त्यामुळे त्यांनी त्याचं नाव एक्सरे ठेवला. एक्स, आपण जे इन्फिनिटीसाठी वापरतो एक्स, त्यांनी त्याचं नाव म्हणून एक्सरे ठेवला. आणि त्यांची कृपामुळे आज आम्ही हे सगळं रेडिओलॉजी आम्ही अभ्यास केला आहे. रेडिओलॉजी इथपर्यंत आलेला. जेव्हा पेशंट येतात तेव्हा सिटी स्कॅन किंवा MRI या नावानेच त्यांना खूप भीती वाटते की आता आपल्याला भयंकर काहीतरी झालेलं आहे. तर अशा वेळेला ते पेशंटचं काउन्सिलिंग हा देखील एक खूप महत्वाचा विषय मला असं वाटतं तुमच्या क्षेत्रात येत असणार आहे. अगदी त्याबद्दल तर पेशंट या सगळे टेस्ट आहेत, तर ह्या टेस्ट करायला का घाबरतात किंवा ह्या नावांना ते का घाबरतात? त्यांची नावं थोडीशी मोठी आहेत, कदाचित ते कारण असेल, पण ऍक्च्युली मोठे नाही. आता इट इज व्हेरी रुटीन. म्हणजे आता प्रत्येक जण सिटी स्कॅन, आता कॅन्सर काय एक दिवसाचा आजार राहिला, इट इज इन एव्हरी फॅमिली नाव. तर आपण जर त्याला वेळेत पकडलं तर त्याचं निदान आणि त्याची ट्रीटमेंट दोन्ही वेळेवर होऊ शकते. त्यामुळे त्याला घाबरण्याची काहीच गरज हे नाहीये.
काहीच गरज नाही घाबरायची, काहीही त्याला घाबरायचं कारण नाहीये. आपण हे व्यवस्थित त्याच्यावर निदान करू शकतो, त्याची ट्रीटमेंट करू शकतो. त्याच्याकडे अजिबात घाबरायचं काहीही कारण नाहीये. मध्ये एक आहे, दोन्ही ठिकाणी पेशंट्सची भरभरून गर्दी असते, आम्हाला माहिती आहे. आलेल्या पेशंट्सना तुमच्या ट्रीटमेंट्स किंवा तुमच्या ज्या टेस्ट्स आहेत ते करण्याच्या आधी तुम्ही काय सूचना देता आणि का देता? सूचना याच्यासाठी की आपला जो स्कॅन आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. आपण पोटाची सोनोग्राफी करायची त्यांना सांगतो की शक्यतो 8 तास उपाशी असले तर व्यवस्थित आम्हाला गॉल ब्लॅडरची पण स्कॅनिंग करता येतो. आणि पाणी भरपूर प्यायला पाहिजे. लघवीची पिशवी भरलेली तुंबलेली असेल तर युट्रस गर्भाशय जे आहे त्याची तपासणी व्यवस्थित करता येतो. स्पेशली अनमॅरिड फिमेल्समध्ये आम्हाला ते लघवीची पिशवी भरलेली पाहिजे, किंवा मुतखडा असेल किंवा पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीचा आजार असेल त्यासाठी आम्हाला लघवी तुंबलेली असेल तर ते अवयव व्यवस्थित दिसतात, नाहीतर ते अवयव दिसतच नाही. ते दिसत नाही तर त्याच्यावर आपण टिप्पणी करू शकत नाही. किंवा काही महिलांना इन्फर्टिलिटीची प्रॉब्लेम खूप झोजते, त्यांना म्हणजे दिवस राहत नाही, त्यांना मोठा प्रॉब्लेम आहे, ते खूप कॉमनली आमच्याकडे पेशंट असतात. तर त्यांना पण आपण सोनोग्राफी करायला त्याच्याने त्यांना फायदा होतो, कारण ते सोनोग्राफी करून आपण त्यांना तो दिवस शोधून देतो की ज्या दिवशी त्यांनी संबंध ठेवला की चान्सेस जास्ती होतात प्रेग्नेंट होण्याचे. तर हे सगळं आम्ही आमच्या ठिकाणी करत असतो. सोनोग्राफी ही बेसिकली साऊंड वेव्स आहेत विच आर ॲब्सोल्युटली सेफ. स्पेशली प्रेग्नन्सीमध्ये हे खूप मिथ्स असतात की सोनोग्राफी खूप करू नये, बाळाला काही त्रास होतो. अजिबात असं काही होत नाही, कारण सोनोग्राफी ॲक्च्युली इज द ट्रीटमेंट, इज द मोडॅलिटी फॉर प्रेग्नन्सी, फॉर डिटेक्टिंग काही बर्थ डिफेक्ट्स असतील बाळांना, किंवा बाळाची गर्भावस्थामध्ये स्पेशली प्रेग्नन्सी आहे का नाही, ठोके लागतायत का नाही, किंवा बाळाची वाढ कशी होते, बाळाला काही व्यंग आहेत का नाही, हे सगळ्यांसाठी सोनोग्राफी अतिशय सुरक्षित आहे. हे मला सांगण्यात इच्छुक आहे या ठिकाणी तुमच्यासमोर, कारण बऱ्याच लोकांना ही मिथ्स असतात, हे दुर्भावना असतात की सोनोग्राफी करू नये प्रेग्नन्सीमध्ये. प्रेग्नन्सीसाठी सोनोग्राफी अतिशय सेफ आहे. हे प्लीज तुम्ही सगळे ह्या लाईनची तुम्ही नोंद करून घ्या की प्रेग्नन्सीला काही हार्म होत नाही सोनोग्राफीमुळे. आणि गर्भावस्था व्यतिरिक्त आपण लिव्हरचे काही आजार असतील, किडनीजचे काही आजार असतील, प्रोस्टेट ग्रंथीचे किंवा बायकांचे पिशवीचे काही आजार असतील, थायरॉइड, ब्रेस्ट, अंगात कुठेही गाठी आलेले आहेत, मानेला आलेली आहे, पाठीला आलेली आहे, पोटावर चरबीची गाठ आहे, सगळं निदान आपण अचूक निदान आपण सोनोग्राफीद्वारे करता येतो आपल्याला. मैत्रिणींना ऐकलत ना, सोनोग्राफी हे तर प्रेग्नंट वुमेनसाठी वरदान आहे. डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं, सोनोग्राफीचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत. इनफॅक्ट 9 महिन्यांच्या तुमच्या पूर्ण टर्म डिलिव्हरी अगदी सुरक्षित आणि व्यवस्थितपणे होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही वेळोवेळी जर सोनोग्राफी करून घेतलीत तर तुमच्या बाळाची वाढ कशी होते आहे, त्याच्या सगळ्या अवयवांची वाढ नीट आहे ना. दुर्दैवाने काही वेळेला जर ती वाढ सुयोग्य नसेल तर आपल्याला योग्य वेळेत योग्य ती ॲक्शन घेता येईल आणि मग पुढचे सगळे जे काही अनर्थ आहेत ते टळू शकतील. यासाठी सोनोग्राफी हा एक उत्तम, कमी खर्चाचा आणि सेफ उपाय आहे असं आत्ताच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. ॲब्सोल्युटली बरोबर बोलत माधवी तुम्ही. हे सेफ आहे आणि तुम्ही म्हणा तसं कमी खर्चिक पण आहे, ते पण महत्वाचं आहे अनेक वेळेला. आणि ज्या वेळेला किंवा ज्या क्षणी तुम्ही तिला पॉझिटिव्ह रिझल्ट देता की येस यू आर प्रेग्नंट, त्यावेळेला तिची रिॲक्शन कशी असते आणि तुम्हाला त्यावेळेला कसा आनंद होतो हे सांगा. माधवी, तो क्षण मी शब्दात मावणारच नाही, तो मी शब्दांमध्ये सांगू पण शकत नाही, कारण ते फिलिंग तिला दॅट आय एम गोइंग टू बी अ मदर, दॅट स्माइल, दॅट स्पार्क इन अर आईज इज बियॉन्ड एनी वर्ड्स. म्हणजे त्याला माझ्याकडे शब्दच नाही, शब्द पुरेसा माझ्याकडे नाहीच आहे तो क्षण बयान करायला. आणि आय एम सो प्राऊड दॅट आय एम अ रेडिओलॉजिस्ट, कारण हे एव्हरी डे हे फेशियल एक्सप्रेशन, ते त्यांचे मुखावर येणारा ते स्माइल एव्हरी डे मी अनुभवते, आणि त्याच्यासारखी दुसरी फिलिंगच नाही या जगात. तो क्षण म्हणजे विज्ञान, भावना आणि निसर्गाची डिवाइन भेट आहे आपल्याला. विचारायला आवडेल की दुसऱ्यांच्या हृदयात शिरण्याची ही जी तुमची आवड आहे, तर या आवडीनुसारच डॉक्टर लोखंडेंच्या तुम्ही प्रेमात पडलात का, आणि कसं झालं? ऋतू मल्होत्रा ची ऋतू लोखंडे कशी झाली हे आम्हाला ऐकायला बरोबर ओळखलं आहे. ऍक्च्युली हे असंच झालंय, ते मला शिकवत होते, ऍक्च्युली ते मला शिकवायचे. आणि शिकवता शिकवता त्यांनी मला सगळे हृदयाचे कप्प्यांमध्ये नेलं आणि हे सगळं मला शिकवलंय त्यांनी. जे काही आज मी आहे इट्स ऑल बिकॉज ऑफ हिम, कारण त्यांनी मला कुठल्याही टप्प्याला थांब म्हणून सांगितलेला नाही.
रेडिओलॉजी असू दे किंवा नॉन रेडिओलॉजी असू दे, म्हणजे माझं क्रिकेटमध्ये योगदान असू दे किंवा फॅशनमध्ये असू दे किंवा मॅरेथॉन असेल, मॉडेलिंग असेल, हे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मला कधीही अडथळा आणलेला नाहीये. सो व्हॉट एव्हर आय एम, इट्स ऑल बिकॉज ऑफ डॉक्टर दिनेश लोखंडे. ग्रेट ग्रेट. डॉक्टर खरंच खूप लकी आहेत असं मी म्हणेन, कारण इतकं बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्ती त्यांना जीवनसाथी म्हणून लाभलेली आहे. पुढच्या इतर सेगमेंट्समध्ये पण डॉक्टर तुमच्या या ज्ञानाचा उपयोग आमच्या मैत्रिणींना निश्चितपणे आपण करून देणार आहोत. तूर्त आपण पुन्हा एकदा डॉक्टर रितू लोखंडे यांना प्रश्न विचारणार आहोत. कॅन्सरचे व्हिक्टीम खूप कमी असायचे, पण आता अगदी सर्दी पडसं खोकला इतका कॉमन जितका आहे तितकाच कॅन्सर सारखा रोग देखील कॉमन झालेला आहे. तर कॅन्सरमध्ये रेडिओलॉजीची भूमिका कशी काय आहे, त्याचं योगदान कसं आहे? तुमचं हे प्रश्न एकदम एकदम व्यवस्थित आहे, कारण कॅन्सर इज नाव एव्हरीबडीज डिझीज. म्हणजे असं काही नाहीये की मला नाही होणार, त्याला नाही होणार, कारण आपल्या सगळ्यांची जीवनशैली बदललेली आहे, आपले सगळ्यांचे खानपण बदललेले आहे. जसे आपले आई वडील किंवा आजी आजोबा खायचे, त्यांना जे काही मिळायचं तसं आपल्याला आता अजिबात मिळत नाहीये. आणि त्यामध्ये रेडिओलॉजीचं महत्त्व सांगायचं म्हणजे खूप मोठा वाटा रेडिओलॉजी उचलते त्यासाठी, स्पेशली सुरुवातीला ओळख करण्यासाठी. म्हणजे आपल्याला कॅन्सरची गाठ आहे ह्याच्या अतिशय आधी जे निदान केला जातो ते रेडिओलॉजी करून देतात ते निदान. आणि त्याच्यानंतर हे कन्फर्म करण्यासाठी जे बायोप्सी किंवा एफएनएसिस करायला लागतात ते सगळे पण रेडिओलॉजीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते, कारण ते त्याचा तुकडा काढून तपासायला पाठवतात की खरं ते बायोप्सी कॅन्सर आहेत का नाही. आणि काही रोगाचे फैलाव असतात ते म्हणजे जेव्हा कॅन्सर होते तेव्हा मेटास्टॅसिस तुम्ही ऐकलं असेल कदाचित, की त्यांच्या ब्रेस्टचा कॅन्सर होता पण त्यांचे ह्याच्यामध्ये पण लिव्हरमध्ये पण गाठी सापडल्या किंवा छातीत पण गाठी सापडल्या. ते सगळ्यांच्या अचूक निदान करण्यासाठी पेट स्कॅन केला जातो. तर ते पेट स्कॅन रेडिओलॉजिस्ट लोकच करतात. त्याच्यासाठी मग त्यांचं खूप अचूक निदान करण्यासाठी त्याचा खूप मोठा रोल आहे रेडिओलॉजीचा. शिवाय काही उपचार करताना, रेडिओथेरपी देताना त्याचे जे फॉलोअप्स असतात, दरवेळी आपण सिटी स्कॅन MRI नाही करू शकत, परवडला पण पाहिजे लोकांना. तर बऱ्याचदा एक्सरे मधून पण ते डायग्नोसिस होतो किंवा सोनोग्राफीमध्ये पण समजा कॅन्सर ओव्हरीजचा असेल किंवा युट्रसचा असेल तर त्याचे अचूक निदान किंवा फॉलोअप काय चाललेले आहे ते बघण्यासाठी पण सोनोग्राफी आणि बाकीचे रेडिओलॉजीचे जे प्रोसिजर्स आहेत त्याच्यानी पण अचूक निदान करता येतो आणि त्याचा फॉलोअप व्हायला खूप मदत होते. अच्छा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांच्याकडून रितूजींचा सन्मान करण्यात आलेला होता, त्याविषयी आमच्या मैत्रिणींना जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद. बेटी बचाओ बेटी पढाओ इज द मोटो ऑफ माय लाईफ. तर त्या संसर्गातच मी बरेचसे कामं करत असते. मी इथे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छुक आहे की तेव्हा कोश्यारीजींनी त्याची दखल घेतली आणि त्याच्याबद्दल मला सन्मानित केलं, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. ते आठवड्याला एक दिवस आम्ही प्रधानमंत्री मातृसेवा योजना खाली आपण एक दिवस त्यांची सोनोग्राफी करत असतो. जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून फिमेल्स येतात त्यांची सोनोग्राफी मी निशुल्क करत असते. त्यासाठी एक दिवस आठवड्याला बुधवारी आम्ही तशी सोनोग्राफी करतो. तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटचे लोक पेशंट पाठवतात ते पेशंट्स आम्ही आमचे सोनोग्राफी सेंटर्समध्ये त्यांची काही चार्जेस न घेता माझे रुटीन ओपीडी थांबून आम्ही ते सोनोग्राफी करतो. ते माझा छोटासा कॉन्ट्रीब्युशन म्हणाला तरी चालेल की. आणि बऱ्याचदा कसं होतं ते बेटी बचाओ बेटी पढाओ फक्त नावापुरता असतो, ते जगलं पाहिजे आपण, ते अनुभवायला पाहिजे आपण. कारण खरंच माझ्याकडे असे येणारी पेशंट्स आहेत ज्यांच्याकडे घरी अजूनही प्रश्न असतो की मुलगा जन्माला आला पाहिजे की मुलगी जन्माला आली पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे आजच्या घडीला क्रिकेट असेल, फूड असेल, काही असेल, फिमेल्स आता कुठेही कमी नाहीये. नुकताच आपले इंडियन क्रिकेट टीमने आता वर्ल्ड कप जिंकला आहे. तर आय थिंक हे वर्ल्ड कप इज अ गेम चेंजर फॉर ऑल ऑफ अस and many females will be inspired by this World Cup to take cricket or take challenges as their motto of life. So this is a very good turning point in Indian history, Indian cricket history, that females have won the World Cup, which is a very big thing. आणि मला तुम्हाला या ठिकाणी सांगायला इच्छुक आहे की मी सुद्धा क्रिकेट खूप नाही पण खेळते आणि माझी टीमची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डर म्हणून मी प्रसिद्ध आहे. कारण रनिंग मला खूप जमतो चांगलं. तर मला नेहमी बाउंड्रीला ठेवतात ते लोक की तू कॅच पकडशील, तू लांब जाशील, तू पटकन चालत जाशील म्हणून. त्यामुळे क्रिकेट एक खूप चांगला सामूहिक गेम आहे ज्याच्यामध्ये मैत्रीता, सामूहिक एफर्ट्स इज अ व्हेरी, म्हणजे त्या सगळ्यांचा मेल आहे क्रिकेटमध्ये. ग्रेट. आवड आहे ते टेक्निशियन निश्चित होऊ शकतील. तर हे करण्यासाठी काय करावं लागतं रेडिओ टेक्निशियन व्हायचं असेल तर? 12वी नंतर ह्यांचे कोर्सेस असतात खूप सारे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हे कोर्स आहे. 12वी नंतर आपण ते कोर्सेस घेऊ शकतात.
त्याची भरपूर माहिती त्याच्या वेबसाईट्सवर आहे. तुम्ही ते वेबसाईट्सवर नक्की जाऊन ते माहिती घेऊ शकतात. आणि रेडिओलॉजी टेक्निशियन इज अ व्हेरी गुड जॉब, आणि त्याला चांगली सॅलरीही आहे, त्याला चांगला रुतबाही आहे, कारण ते एक चांगलं प्रोफेशन आहे. तर तुम्ही निश्चित ते रेडिओलॉजी टेक्निशियनचा कोर्स करू शकता. 12वी नंतर 2 वर्षाचा कोर्स आहे ते. म्हणजे 2 वर्षांनी तुम्ही तयार आहात जगाला फेस करायला. राईट. म्हणजे केवळ 12वी नंतर 2 वर्षाचा अभ्यासक्रम करून आपण स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो, बिलकुल. असं हे रेडिओलॉजी टेक्निशियनचा कोर्सच्या बद्दलची माहिती आपण आत्ताच ऐकली. डॉक्टर, अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपण काम करत आहात. SPDA भूषण पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, आरोग्य रक्षक पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रितू लोखंडे आज आपल्याबरोबर इथे आल्या आणि आपल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी मनमोकळी उत्तरं दिलीत. डॉक्टर, आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ घेऊन इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरती मी माधवी पानसरे तुमचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आकाशवाणीचे आणि सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. रेडिओ आणि मिसेस माधवी पानसरे आणि सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. मला तुम्ही इथे बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. रेडिओलॉजी म्हणजे सायन्स विथ सोल, टेक्नॉलॉजी अँड कंपॅशन. थँक्यू.